नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा आपल्या फेसबुकच्या यूट्यूबच्या पेजवरती. तर आज आपण आमच्या गावामध्ये युवा शेतकरी युवा उद्योजक सूरज नलवडे आज यांची केशर आंब्याची, सीताफळाची, गोल्डन सीताफळाची आणि बॉल सुंदरी म्हणून आज मार्केटमध्ये जो नवीन ट्रेंड आला आहे त्या बॉल सुंदरी व्हरायटीची या ठिकाणी 2 महिन्यापूर्वी लागवड केलेली मित्रांनो. तर लागवड केल्यानंतर प्रॉपर ह्याला मार्गदर्शन, कारण की लागवड केल्यानंतर सूरज या ठिकाणी मला सांगा, ही फुलं जी निघायला लागलीत ही रोप लावल्यापासून निघतात बरोबर आहे. तर ही फुलं ही कंटिन्यू काढत राहायचे आहेत आणि इथं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शनाच्या अभावी शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. तर या ठिकाणी बघा, ही जी फांदी दिसते तुम्हाला, तर ही खाली ज्या ठिकाणी आपण ह्याला बॉल सुंदरीला आपण केशर आंब्याला जसं कलम करतो व्ही ग्राफ्टिंग, तसं ह्याला कलम नसतंय. तर ह्याला डोळा पद्धत असते, डोळा ग्राफ्टिंग. बोरीची बाग म्हणल्यानंतर बऱ्याच लोकांना समजत असेल. तर या ठिकाणी गावरान म्हणजे ज्या ठिकाणी आपण डोळा भरतो त्या ठिकाणी गावरान या ठिकाणी अशा प्रकारची गावरान खाली फुटी येते आणि ही गावरांची फुटी न काढल्यामुळं या ठिकाणी झाड पहिल्यांदा ह्या गावरांना सपोर्ट करतं आणि फुटी जास्त वाढल्यामुळं काय होतंय की आपलं रेग्युलर जे कलमी झाड असते, जे डोळा भरले झाड असते, ते जमिनीकडे लोंबतं आणि हे झाड स्ट्रेट जातं. त्यामुळे ह्यामुळं काय होतंय की अशा पद्धतीचं मार्गदर्शन नसल्यामुळं या ठिकाणी गावरान झाड, हे काट्याचं झाड हे जास्त प्रमाणात वाढलं जातं आणि आपले रेग्युलर जे बॉल सुंदरीचे जे आपण झाड लावलेलं आहे, जे कलम लावलेलं आहे, ते व्यवस्थितरित्या वाढायला मदत होते. तर या ठिकाणी रोप लावल्यानंतर किमान पहिली 3 महिन्यानंतर आपल्याला असा शेंडा फोडायचा आहे आणि नंतर गावरान रोप काढायचा आहे. इथं जर बघितलं तुम्ही इथं, तर या ठिकाणी पुढे या ठिकाणी बॉल सुंदरीची फांदी ही जमिनीच्या दिशेने वाढते आणि जी ह्याची गावरान जी खाली रूट आहे, म्हणजे डोळ्याच्या खालची जी गावरान फूट आहे ती जास्त वाढली जाते. त्याच्यामुळं आपली जी रेग्युलर व्हरायटी आहे किंवा ह्या बॉल सुंदरीला जे आपण मार्केटमध्ये आज ट्रेडिंगचा विषय ठरलेला ही जी वाण आहे, त्या वाणाला आपल्याला ह्याची वाढ कमी राहते. त्यामुळं प्रॉपर अशा पद्धतीचं या ठिकाणी गावरान ह्याचं फुटी काढूनच आपल्याला हे झाड चांगल्या पद्धतीचं डेव्हलप करायचं आहे. अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद. इकडे आणा, राहू द्या चला, काय नाही, दुसरा व्हिडिओ करा. चांगलं झाड. सूरज, आपण काय करतोय थोडंसं आपल्या शेतकरी मित्रांना थोडं मार्गदर्शन कर. आपण बॉल सुंदरी ही व्हरायटी लावून किती दिवस झालं? 2 महिने झाले. 2 महिने झालं आणि झाडांची वाढ वगैरे एकदम सुंदर आहे आणि चांगली आहे. तर ही गावरान फूट जी आलेली आहे ती कशा प्रकारे काढायची आपल्या एकदा शेतकरी मित्रांना दाखवायचं. तर प्रॉपर ज्या ठिकाणी आपण डोळा बांधतोय त्या ठिकाणी डोळ्याच्या खाली ही गावरांची फूट येते आणि वेळोवेळी दर 15 दिवसाला आपल्याला ही गावरान फूटची काळजी घेऊन ही गावरान फूट काढावी लागते. दाखवा जरा. त्याला काटा जास्त आहे ना, काटा जास्त आहे आणि कलर पण काळा आहे. आणि बॉल सुंदरीचं पान वगैरे बघितलं तर ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे. आणि वरती जी शेंडा जातोय तर कंटिन्यू आपल्याला दर 10 किंवा 8 पानांनी शेंडा मारायचा आहे. हां, तर आपण लागवड करून किती दिवस झाले सूरज? 2 महिने झाले. 2 महिने झालेत. तर किमान अजून एक 5 ते 6 महिन्यांनी ह्याला आपल्याला पहिला बहार निघेल. आता इथं या सूरज समोर. तर या ठिकाणी पहिला शेंडा मारा. तर हां, शेंडा मारा वरती तिथून. हां, बोटाने शेंडा मारा पूर्ण. कारण की शेंडा मारायचा फायदा एकच होतोय की पाठीमागं शेंडा मारल्यामुळं बुंदा वगैरे मजबूत होतोय आणि बुंदा मजबूत झाल्यामुळे हा तो कात्रीने मारा, कात्रीने मारा. हां, काटा. तर ज्यावेळेस आपण शेंडा कट करेल त्यावेळेस खाली फांद्यांची संख्या वाढते आणि स्टंप पण मजबूत होते. जरा गावरान फुटालेली खालची थोडी काढा, छोट्या काढा खालच्या फांद्या. तर वेळच्या वेळेला आपल्याला बॉल सुंदरी व्हरायटी असेल, मिस इंडिया असेल, कोकोनट ग्रीन ॲपल असेल, या सर्व व्हरायटीची गावरान फूट जर काढली तरच आपल्या बागेला चांगल्या प्रकारची वाढ होईल. सूरज, झाडांची संख्या किती आहे? झाडांची संख्या 600. 600 झाडांची संख्या आहे. आपण याचा भार धरल्यानंतर लवकरच एक व्हिडिओ काढू. धन्यवाद.